प्लास्टिकचे रेट्स पण खूप वाढलेले आणि गॅसेसची कमतरता, म्हणजे जवळपास आज गॅसेसची कमतरता असल्यामुळे हे पॅकेजिंग इंडस्ट्रीवर मोठा फरक पडलेला आहे. आणि जे आम्हाला आठवडाभर जसं सप्लाय येतो तसं सप्लाय न येता संपूर्णपणे आज 1 आठवडा झाला आहे, संपूर्णपणे सप्लाय स्टॉक झालेला आहे. तुम्ही पाहू शकतात की गणेश मूर्ती मोठ्या प्रमाणावर बनवून तयार आहेत, परंतु पॅकेजिंग करण्यासाठी त्यासाठी जे लागणारं पॅकिंग मटेरियल आहे त्याचं शॉर्टेज होतंय. आणि मला असं वाटतं की याची परिस्थिती फार गंभीर झालेली आहे. म्हणजे जवळपास एक 100 रुपयाची वस्तू आहे तर ती जवळपास एक 200-250 रुपयापर्यंत त्याचा दर वाढलेला आहे. त्यामुळे साहजिकच आहे की याचा फटका व्यावसायिकांना बसत आहे. कारण कसं असतं की या ज्या ऑर्डर्स असतात ह्या पूर्वीपासून बुक केलेल्या असतात. म्हणजे नोव्हेंबरला काय घेतले असतात, डिसेंबरला काय घेतले असतात आणि त्याची जे डील असतो, ट्रेड असतो, तर त्या टायमाला ते फिक्स झालेला असतो. आणि अचानकपणे भाववाढ झाल्यामुळे कस्टमर करून पण रेट वाढवून मिळणं फार कठीण झालेलं आहे. आणि मला असं वाटतं की एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये पण शिपमेंट्स खूप लेट होत आहेत, ट्रान्झिट पिरियड खूप वाढत आहेत आणि कधी माल तिथपर्यंत पोहोचेल याची देखील शाश्वती नाही. तर थोडक्यात काय झालं की या वॉरमुळे लहान उद्योजकांवर फार मोठा संकट आलेलं आहे. दरवाढ झालेली आहे, भाववाढ झालेली आहे. माल विकत घेणं तर कठीण झालेलंच आहे, परंतु रॉ मटेरियलचा सप्लाय पण होत नसल्यामुळे या सर्व गोष्टी याला हिट करतायत. आणि आम्हाला देखील मार्च, एप्रिल, मे आणि जून या पिरियडमध्ये गणेश मूर्ती परदेशात पाठवायच्या असतात. परंतु रॉ मटेरियलचं शॉर्टेज असल्यामुळे कुठेतरी आमचं डिस्पॅच सिस्टम थोडी डॅमेज झालेली आहे. आणि लवकरात लवकर मला असं वाटतं की शासनाने याच्यावर लक्ष देऊन जे छोट्या लेवलचे जे बिझनेसमॅन आहेत त्यांना कसं याच्यामधून म्हणजे सावरता येईल हीच फक्त विनंती आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.